नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. रोहिणी काजलला हाताला धरून बाहेर काढत असताना तेथे कला येते. कला काजलला विचारते, काय झालं गुंड्या? तर रोहिणी लगेच म्हणते, गुंड्या, बरोबर म्हणालीस. तुझ्या बहिणीचं वागणं ना एखाद्या गुंडाला लाजवेल असं आहे. मोठ्यांशी बोलण्याची पद्धत तर नाहीच आहे आणि बहिणीच्या सासरी येऊन कसं वागावं याचा सेन्ससुद्धा नाहीये. तर कला काजलला विचारते, खरं बोलतायत का त्या? तर काजल लगेच खरेबाईंची शपथ घेते आणि म्हणते, असं काहीही झालेलं नाहीये. आईने नैना दीदीसाठी पौष्टिक लाडू आणि चकल्या बनवून दिल्या होत्या. त्याच घेऊन आले होते मी इकडे आणि हे श्रीकांत सर आणि रोहिणी मॅडम हे म्हणायला लागले की तू इथे कशाला आलीयेस? आणि मग आईबाबांना पण काय वाटेल ते बोलायला लागले. मग आपलं पण डोकं सटकलं. तर रोहिणी लगेच म्हणते, बघ कशी वर तोंड करून बोलते ही आत्तासुद्धा. जशी खान तशी माती. आईवडिलांनाच बोलण्याचा सेन्स नाही, मुलांना तरी कसा असेल? तर कला तिला लगेच म्हणते, बास झालं रोहिणी मॅडम. असं असेल तर यात काजलची काहीच चूक नाहीये आणि तुम्ही आमच्या आईवडिलांबद्दल असं काहीही बोलू शकत नाही. नैना लगेच कलावर ओरडत म्हणते, तू विषय वाढवू नकोस. त्यांना काहीही बोलायची गरज नाही. या सगळ्यात त्यांची काहीही चूक नाही. चूक काजलची आहे. आणि असंही आपण कुठे आहोत, कोणाचं स्टेटस काय, कोणाशी बोलतोय, कसं बोलतोय याचं तिला कधी काही पडलेलंच नसतं. तर काजल तिला लगेच म्हणते, दीदी तू असं का बोलतेस? ते आपल्या आईबाबांना काय? तर नैना तिला शटअप म्हणून गप्प करते आणि म्हणते, हे माझं सासर आहे, इथे येऊन तू असा गोंधळ घालू शकत नाहीस. तुझ्यामुळे राहुलची मम्मा चिडली. तर कला म्हणत असते, नैनाताई या सगळ्यात खरंच काजूची काही चूक नाहीये. ती बिचारी तुझ्यासाठी इथे आलीये. तर नैना लगेच कलाला म्हणते, पहिली गोष्ट म्हणजे तू तिला गुंड्या बिंड्या हाका मारणं बंद कर. ते आपल्या स्टेटसला शोभत नाही आता. आपण चांदेकर आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हिला इथे बोलावलं नव्हतं. कला म्हणत असते, तू बोलावलं नसलं तरी ती तुझ्यासाठी इतका सगळा खाऊ घेऊन आलीये. तर नैना म्हणते, पाठवून काय पाठवलंय? त्या ऑइली चकल्या? मी असलं ऑइली फूड अजिबात खात नाही. हिला सांग तो डबा घेऊन परत जा म्हणावं. एवढा वेळ मात्र आबा गप्प उभे असतात, परंतु ते हे सगळं ऐकून आता बोलायला लागतात आणि म्हणतात, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी तुम्ही असं वागता का? आणि रोहिणीला म्हणतात, ही काजल तुझ्या सुनेची बहीण आहे ना? मग तिच्याशी तू असं वागतीयेस? जेव्हा मागे एकदा कलाची आई आपल्या घरी आली होती तेव्हा तू सरोजला म्हणाली होतीस ना, सुनेच्या घरच्यांशी नीट वागावं. आणि तू काय करायलीस? रोहिणीचं जाऊ दे. आणि नैनाला म्हणतात, पण काजल तुझी सख्खी बहीण आहे ना नैना? तिच्याशी असं वागतेस? तुझ्या आईबाबांना तुझी काळजी आहे म्हणून त्यांनी हे सगळं पाठवलं असणार ना? तर कला लगेच म्हणते, नैनाताई तूच म्हणतेस ना मला तेच नको जेवायला, काहीतरी वेगळं हवं. न सांगता आईला ते कळलं आणि आईने तुझ्यासाठी एवढा सगळा खाऊ पाठवला. तर नैना म्हणते, पण हे असलं खाण्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. यापेक्षा मला माझं डाएट जास्त इम्पॉर्टंट आहे. तर कला आश्चर्याने विचारते, तुला या सगळ्या अवस्थेत डाएट कसं करावंसं वाटतं ग ताई? छान चमचमीत खावंसं नाही वाटत आहे खरंच तुला? तर नैना थोडीशी हादरते आणि म्हणते, वाटतं, पण तो विषय थोडासा वेगळा आहे. काजल उलट बोलली म्हणून मी तिच्यावर चिडले. मी चकली खाते, मला हव्या आहेत असं म्हणून ती चकली खाते. तर रोहिणी रागातच तेथून येते आणि इकडे राहुलजवळ येऊन त्याला म्हणते, तुझ्या बायकोचं काय चाललंय ते बघ. त्या नैना आणि कलामुळे आधीच माझा या घरात अपमान होतोय. आता ती काजलसुद्धा तोंड वर करून बोलतीये मला. तर राहुल म्हणतो, तिचं काय घेऊन बसलीस? युजलेस आहे ती. आता मी तुला जी न्यूज देणार आहे ना ती जास्त इम्पॉर्टंट आहे. तर रोहिणी विचारते, कसली न्यूज? तर राहुल म्हणतो, मला असं वाटतंय की नैनाचं अफेअर चालू आहे. तर रोहिणी म्हणते, काय बोलतोयस तू राहुल? असं कसं शक्य आहे? तर राहुल म्हणतो, हो, सौरभ नावाचा एक मुलगा आहे जो तिला कॉन्स्टंटली मेसेज आणि कॉल करतो. तर रोहिणी लगेच खुश होत म्हणते, आता बघ तू मी या इन्फॉर्मेशनचं काय करते. हॉलमध्ये आबा कलाला म्हणतात, तुझ्या बहिणीला काय हवं नको ते बघ. त्याशिवाय तिला इथून पाठवू नकोस. तर काजल म्हणते, नाही आबा, आपलं झालंय काम. आई वाट बघत असेल, मी निघते आता. तर कला म्हणते, गुंड्या थांब, मी तुला डबे देते सगळे. तर रजनी लगेच म्हणते, कला आपण रिकामे डबे परत देत नाही. तर कला म्हणत असते, मी लगेच डबे पाठवते तुझ्यासोबत. तर रजनी म्हणते, मी या बाबतीत तुझं काही ऐकणार नाही.
तर कला रजनीला म्हणते, खरं सांगायचं तर या घरचा पाहुणचार माझ्या आईबाबांना परवडणार नाही. असं काही नसतं कला, हे घर आणि ते घर काही वेगळं नाहीये. शेवटी देणाऱ्याचं मन महत्त्वाचं असतं. प्रत्येक घरची पद्धत, प्रत्येक घरची चव जेव्हा एकमेकांच्या घरात जाते तेव्हा ती घरं रुळतात. तर काजल हसतच म्हणते, रजनी मॅडम काय बोललात तुम्ही भारी. आणि कलाला म्हणते, मी निघते आता, घरी आई वाट बघत असेल. तर कला म्हणते, नैनाताई तुला असं बोलली हे आईला सांगू नकोस. तर काजल तिला नैनाकडे दाखवत म्हणते, ते बघ नैना दीदी कशा चकल्या खातीये, हे तर खरे बाईंना सांगायलाच पाहिजे. तर रजनी सोहमला काजलला सोडायला सांगते. इकडे सानिका अद्वैतला त्या ज्वेलरी डिझाईन्स दाखवत असते. तर अद्वैत मात्र त्या पाहून खूप खुश होतो आणि त्याचं खूप कौतुक करत असतो. तर तो सानिकाला म्हणतो, मागच्या काही दिवसात मी तुम्हाला कामावरून काढून टाकेन. मी तुमच्याशी स्ट्रिक्ट वागलो, याचा परिणाम आहे का हा? तसं असेल तर सांग मला, मी कायम तसाच वागेन. तर सानिका म्हणते, नाही सर तसं काही नाहीये. तर अद्वैत म्हणतो, खूप छान आणि युनिक डिझाईन्स आहेत. तू तुझी टीम चेंज केलीस का? कोण आहे हा नवीन डिझायनर? तर सानिका म्हणते, सर माझी एक मैत्रीणच आहे. त्याचवेळी सानिकाला कलाचा मेसेज येतो. तर ती पटकन मोबाईल उचलून तिला रिप्लाय करते, नंतर बोलू. त्यावेळी अद्वैत तिला म्हणत असतो, तुला माहीत नव्हतं का तुझी मैत्रीण इतकी टॅलेंटेड आहे ते? तुला माहीत असतं तर आपण तिला आधीच अपॉइंट केलं असतं. आणि तिला तिच्या मैत्रिणीचं नाव विचारतो आणि म्हणतो, खूपच क्रिएटिव्ह आहे ही मुलगी. आपल्या चांदेकर ज्वेलर्सला अशाच टॅलेंटची गरज आहे. आपण तिला टीम मेंबर म्हणून इन्क्लूड करायला हवं. आणि तो सानिकाला बोलतच असतो तरीसुद्धा सानिकाचं लक्ष मोबाईलमध्ये असतं. तर अद्वैत तिला विचारतो, लक्ष कुठे आहे? तर सानिका म्हणते, लक्ष आहे ना सर. तर अद्वैत म्हणतो, मग मी जे बोललो तसं करूया ना आपण? तर सानिका म्हणते, हो सर. तर अद्वैत लगेच म्हणतो, मी म्हटल्याप्रमाणे मग तुझ्या मैत्रिणीला घेऊन इथे ये, मी तिला भेटेल आणि मग पुढच्या प्रोजेक्टची कामंसुद्धा आपण तिलाच देऊ. हे ऐकून तर सानिका मनात विचार करते, आता काय सांगू अद्वैत सरांना, मी त्यांनी काय बोललं हे न ऐकताच हो म्हणाले. आता त्यांच्यासमोर मला मॅडमचं नावसुद्धा घेता येणार नाही. तर ती अद्वैतला म्हणते, मी तिच्याशी बोलते आणि नंतर तुम्हाला कळवते. आणि मनात विचार करते, मॅडमचं नाव वेगळ्या नावाने सेव्ह करायला हवं, नाहीतर एक दिवस वाट लागेल माझी. घरी रोहिणी नैनाजवळ येते आणि तिला म्हणते, मला तुझ्याशी बोलायचंय थोडं. तर नैना म्हणते, मॉम इन लॉ, मला माहिती आहे तुम्ही काजलवर मगाशी खूप चिडलात. तर रोहिणी म्हणते, मी त्यासाठी तुला थांबवलंच नाहीये. मला माहिती आहे की अद्वैतने ते हाराचं बिल दिलं म्हणून तू हर्ट झालीयस. पण तू काळजी करू नकोस, मी ते बिल भरेन. आता सून आहेस तू माझी. तर नैना मनात विचार करते, यांना नक्की काय झालंय? एवढ्या का चांगल्या वागतायत माझ्याशी? रोहिणी तिला म्हणत असते, तुला माहिती आहे ना, आयुष्यात आपल्याला असंच काहीही मिळत नाही. त्या बदल्यात तुला माझ्यासाठी काहीतरी करायचंय. तर नैना लगेच मनात विचार करते, वाटलंच होतं, ही बाई अशीच चांगली वागणार नाही. नैना म्हणते, सांगा ना. तर रोहिणी म्हणते, सासू-सुनेचं नातं हे मैत्रिणीसारखं असायला हवं ना? आपल्या नात्याची सुरुवात एकदम चुकीच्या नोटवर झाली. आपल्या दोघींमध्ये आता काहीही सिक्रेट ठेवायचं नाही. जे काही आहे ते अगदी क्लिअरली सांग मला. राहुलचं आणि तुझं लग्न कशा अवस्थेत झालं ते मला चांगलंच ठाऊक आहे. त्यात ही प्रेग्नन्सी. अशा वेळी आपला पार्टनर आपल्याला समजून घेत नाही असं वाटू शकतं. आणि अशाच वेळी जेव्हा आपल्याला कोणी आधार देतं, त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावंसं वाटतं. तेव्हा तुझ्या आयुष्यात राहुल सोडून दुसरं कोणी महत्त्वाचं असेल तर मला सांग. मी राहुलची आई आहे, परंतु एक बाईसुद्धा आहे. मी नक्कीच समजून घेऊ शकते. हे ऐकून नैना मनात विचार करते, म्हणजे आता गोड बोलून माझं सिक्रेट काढून घेते आणि मग ते माझ्याच विरुद्ध वापरून मला लाथ घालते. ही रोहिणी आहे तर मी सुद्धा नैना आहे. तर ती लगेच रोहिणीला म्हणते, मॉम इन लॉ, मला खरंच खूप छान वाटलं. तुम्ही आज माझ्याशी इतकं छान बोललात. पण मी तुम्हाला खरं सांगू का, आत्ता शेअर करण्यासारखं कोणतं सिक्रेटच नाहीये माझ्याकडे. जेव्हा माझ्याकडे सिक्रेट असेल ना, तेव्हा मी नक्की शेअर करेल. एक ओपन सिक्रेट आहे, ते म्हणजे माझं राहुलवर खूप मनापासून प्रेम आहे. आणि मला फक्त हा जन्म नाही तर पुढचे 7ही जन्म नवरा म्हणून राहुलच हवाय. आणि एवढंच नाही तर पुढचे 7ही जन्म मला मॉम इन लॉ म्हणून तुम्हीच हव्या आहात. आणि तुम्ही माझ्या नेकलेसचे पैसे भरण्याचं प्रॉमिस केलं त्याबद्दल थँक्यू सो मच. असं म्हणून तेथून जाते. सोहम काजलला घेऊन घरी आलेला असतो. त्यावेळी तो तिला म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचंय. आज घरी जे काही झालं त्याबद्दल सॉरी. तर काजल म्हणते, जे झालं ते झालं, आपल्यासाठी तो मॅटर केव्हाच संपलाय. तर सोहम म्हणतो, खरंच बेस्ट आहेस तू. तर काजल म्हणते, आपण कुठे, आपल्यापेक्षा तर रजनी मॅडम बेस्ट आहेत. तर सोहम लगेच म्हणतो, मग आई कोणाची आहे?
माझ्यावरच गेलीये, कळलं का? तर काजल लगेच म्हणते, चल चल, तुमच्या घरात एकतर थंड घेणारे माणसं खूप कमी आहेत, पण रजनी मॅडम खूप वेगळ्या आहेत, आपल्याला त्या खूप आवडल्या. थोडा वेळ ते दोघे बोलत असतात. त्यानंतर सोहम तिला सोडून व घरी वापस येतो. घरी रजनी आबांना म्हणत असते, आजचा बेत एकदम फक्कड झाला होता ना? कलाने मला सांगितलं की ती तुमची फरमाईश होती. तर आबा म्हणतात, होणारच ना, आजचा दिवसच स्पेशल आहे, मग बेत सुद्धा होणारच ना. तर सगळेजण आबाकडेच बघत असतात. तर आबा म्हणतात, तुम्ही विसरला असाल, पण माझ्या लक्षात आहे, आजच्याच दिवशी आम्ही कोल्हापूरच्या बाहेर बिझनेस घेऊन जायचा निर्णय घेतलेला. आता त्याला खूप वर्ष झाली. हा दिवस मी आजपर्यंत काही साजरा केला नाही, पण आता अद्वैत आपला बिझनेस बेंगळूरमध्ये सुरू करतोय. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आपल्या ऑफिसमध्ये जाऊन पूजा करायची आणि आपल्या स्टाफ बरोबर अल्पोपहार करावा. तर रोहिणी लगेच म्हणते, नाईस आयडिया डॅड, पण या निमित्ताने तुम्ही राहुलला सुद्धा थोडीशी जबाबदारी द्या. आणि रजनीला म्हणते, उद्या तुझा मुलगा सुद्धा बिझनेसमध्ये लक्ष घालेल, तर सगळ्या जबाबदाऱ्या जर अद्वैतकडेच राहिल्या तर चालेल का? तर रजनी म्हणते, चालेल की वंश. अद्वैत आपल्या सगळ्यांचाच अभिमान आहे. त्याने हे सिद्ध केलंय की तो एक यशस्वी उद्योगपती आहे आणि तो काही या दोघांचा फक्त मोठा भाऊ नाहीये. हा बिझनेस मोठा करायची त्याच्यात पूर्ण क्षमता आहे. आणि वंश, मला नेहमी असं वाटतं की आबांचे सगळे गुण त्याच्यातच आहेत. तर रोहिणी लगेच म्हणते, रजनी मी काय बोलतीये, तू काय बोलतीयेस, तुला कळतंय का? तर रजनी म्हणते, हो वंश, कळतंय मला. सोहम जेव्हा काम करायला लागेल तेव्हा त्याच्या क्षमतेनुसार आबा जबाबदारी देतीलच, पण तोपर्यंत स्वतःला सिद्ध करायची जबाबदारी ही मात्र सोहमचीच असेल. तर आबा तिला म्हणतात, रजनी, तुझ्यासारखी आई असेल ना तर मुलांची लगेच प्रगती होते. आणि रोहिणीकडे बघतच म्हणतात, चूक असून सुद्धा मुलांना पाठीशी घालणारी आई असेल तर मुलांची प्रगती खुंटते. तर रजनी म्हणते, आबा, पूजा करायची कल्पना खूप छान आहे तुमची. मी लगेच तयारीला लागते आणि दरवर्षी आपण हा दिवस साजरा करू. तर कला म्हणते, हो आजोबा, पूजा असली की वातावरण आपोआप बदलतं. तर आबा तिला म्हणतात, सगळ्यांना फोन कर आणि सांग की आज ऑफिसमध्ये पूजा आहे म्हणून, आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा यायला सांग. तर रजनी मनात विचार करते, अच्छा, म्हणजे खरे पण येणार आहेत का? चांगला चान्स मिळेल अपमान करण्याचा. तर नैना लगेच आबांना विचारते, माझ्यावर कोणती जबाबदारी? तर आबा म्हणतात, तुझ्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात अर्थ नाही. आणि रोहिणीला म्हणतात, तुझा तो मुलगा आणि ही सून यांना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकव. तर नैना ओके, नो प्रॉब्लेम असं म्हणून तेथून जाते. तिच्या मागोमाग रोहिणी सुद्धा जाते. रजनी कलाला म्हणते, घरी फोन करून व्यवस्थित आमंत्रण दे, काजल आली की एकदम उत्साह येईल. तर कला हो म्हणते. ऑफिसमध्ये अद्वैत सानिकाला कामाबद्दल बोलत असतो. त्यावेळी त्याला कलाचा फोन येतो. अद्वैत फोन कट करत असतो तर कला त्याला परत परत फोन करत असते आणि तो फोन उचलून कलावर ओरडतो. तर सानिकाला वाटतं की अद्वैत तिच्यावरच ओरडलाय. तो म्हणतो, नाही सर, मी सगळ्या नोट्स घेतल्यात. तर अद्वैत सानिकाला म्हणतो, मी तुला नाही ओरडलो, मी काही सतत ओरडतच नसतो. असं एक काम कर की तू तुझ्या फ्रेंडला इथेच बोलव, मी 1-to-1 इन्स्ट्रक्शन्स देईन, वेळ वाचेल आपला, आणि तिच्यासाठी एक डेस्क रेडी करायला सांग. हे सगळं कला फोनवर ऐकत असते. तर सानिका लगेच अद्वैतला म्हणते, सॉरी सर, पण तिच्या घरच्यांना थोडे ऑर्थोडॉक्स आहेत. तिने काम केलेलं तिच्या घरच्यांना आवडत नाही, म्हणून ती घरच्यांपासून लपून लपून काम करते. तर अद्वैत म्हणत असतो, याला काय अर्थ आहे? मुलगी एवढी टॅलेंटेड आहे. लग्न झालंय का तिचं? तर सानिका म्हणते, हो सर, झालंय म्हणूनच. तर अद्वैत म्हणतो, म्हणूनच म्हणजे काय? लग्न, संसार, मुलं या सगळ्या गोष्टी टॅलेंटच्या आड येता कामा नये. एवढी साधी गोष्ट कळत नाही का हिच्या घरच्यांना? तर सानिका म्हणते, सर, पण ती तरी काय करणार ना, म्हणूनच ती आता फ्रीलान्सर म्हणून काम करते. आपण तिला असाइनमेंट दिली की ती आपल्याला डिझाईन्स बनवून पाठवेल आणि मग अप्रूव्ह प्रोजेक्टनुसार आपण तिला पे करू. चालेल ना? तर अद्वैत म्हणतो, ऑफकोर्स चालेल. ती टॅलेंटेड आहे आणि चांदेकरांना टॅलेंटची कदर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या टॅलेंटचा आपण पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. आणि कधी जमलंच तर तिला भेटायला बोलव. तर सानिका ओके म्हणून तेथून जाते. त्यानंतर कला अद्वैतला सांगते की तू तिकडेच थांब, आम्ही सगळे ऑफिसला येतोय. तर अद्वैत तिला म्हणतो, तुला का सारखं ऑफिसला यायचं असतं? तर कला म्हणते, तुला काहीही न ऐकताच बोलायचं असतं का नेहमी? मी तुला मी येते ऑफिसला असं नाही म्हणाले, आम्ही असं म्हणाले. आम्ही घरातले सगळेच ऑफिसला येतोय. आजोबांची अशी इच्छा आहे की आज ऑफिसला येऊन एक छोटीशी पूजा करावी, म्हणून आम्ही सगळे तिथे येतोय. तर अद्वैत म्हणतो, ठीक आहे, या तुम्ही, मी स्टाफशी बोलून ठेवतो.
तर कला म्हणते आणि तुझी माझ्यावर उधारी आहे हे लक्षात ठेव. तर अद्वैत विचारतो कसली उधारी? तर कला म्हणते माझं काही न ऐकता माझ्यावर चिडलास त्याबद्दलची उधारी, सॉरी म्हणायचं राहिलंय. तर अद्वैत म्हणतो गेलीस उडत, मी काही सॉरी वगैरे म्हणणार नाही तुला आणि फोन ठेवून देतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. याच्या पुढे काय होईल हे आपण महा एपिसोडच्या दुसऱ्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा.